इस्लामपूर नगर परिषद श्रीरामपूर येथे CRP पदावर काम करते। 10 जुलै 2025 रोजी घनकचरा व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली। त्याच्यामध्ये आम्हाला डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या याची हा आजार कशामुळे होतो, याची लक्षणे काय आहेत आणि याच्यावर आपण काय उपाय केले पाहिजे त्याच्याविषयी माहिती देण्यात आली। डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या या आजाराचा प्रसार डासांमार्फत होतो। डेंग्यू, मलेरिया या आजाराचा प्रसार एडिस इजिप्टी या जातीच्या डासांमार्फत होतो आणि मलेरिया या आजाराचा प्रसार मादी ॲनोफिलीस या डासांमार्फत होतो। तर डेंग्यू आणि चिकनगुन्या तापाची लक्षणे अचानक तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, थंडी वाजणे, उलटी होणे, त्वचा लालसर होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित नगर परिषद रुग्णालयास भेट देणे अनिवार्य आहे। या तापाचा प्रसार रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना करावी, या आजाराला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे। पाण्याचे जे सर्व साठे आहेत, उदाहरणार्थ रांजणे, हौद, पाण्याच्या टाक्या ह्या किमान आठवड्यातून एक वेळा स्वच्छ कराव्यात व हवाबंद झाकणे त्याला बसवावी। खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात। घर व घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावे। फ्रीज, कूलर, फुलदाणे, चायनीज बांबू प्लॅन्ट, फुलझाडांच्या कुंड्यातील पाण्याचा दर 3 दिवसांनी निचरा करावा। कुंड्यामध्ये लाल मातीचा वापर करावा। टायर व भंगार इत्यादी निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी अथवा त्यामध्ये पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी। विषाणूजन्य तापाचा प्रसार करणारे एडिस डास हे दिवसा चावतात, त्यामुळे शाळा, कार्यालय इत्यादी ठिकाणी स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी। डासोत्पत्ती स्थानामध्ये डासांच्या आळ्या खाणारे गप्पी मासे सोडावेत। नगर परिषद व आरोग्य कर्मचारी घरी आल्यानंतर सर्व पाणी साठे दाखवून सहकार्य करावे। या प्रकारे काळजी घेतल्यास चिकनगुन्या, डेंग्यू व मलेरिया या आजारावर निश्चित नियंत्रण करणे शक्य होईल। धन्यवाद।